मतदानाचा हक्क बजावला आहे महानगरपालिकेत, काय सांगा? काय आहे की जिथे मी मतदानाचा हक बजावलेला आहे तिथे लाईटची चांगली सुविधा नाही आहे. आपण 5 वर्षानंतर एकदा इलेक्शन येतं आणि पहिल्यांदा हे प्रभाग सिस्टम प्रमाणे इलेक्शन होतं आहे. लोकांना 4 आपली निशाणी किंवा 4 नाव शोधून त्यांना मतदान करावं लागत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वयोवृद्ध लोक मतदान करण्यासाठी येतं तर त्यांना काही अडचण होऊ नये याच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे होतं की लाईटची व्यवस्था जी आहे ती चांगल्या प्रमाणे करायला पाहिजे होतं. तसं नाही झालं आहे, दुर्दैव आहे. पण इलेक्शन काय हे आता एक सिम्बॉलिक राहिलेलं आहे. सगळं कसं काय चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तरीसुद्धा मी लोकांना आवाहन करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण 100% वोटिंग कशा करता येईल. तुम्हाला मतदान कोणाला करायचे आहे तर तुम्ही ठरवा, पण कृपा करून शहराच्या विकासासाठी आपण बाहेर येऊन आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावा. लोकसभेत विधानसभेमध्ये होम वोटिंगचा पर्याय ठेवला होता सिनियर सिटीजनसाठी. आता तो पर्याय नाहीये, पूर्ण राज्यात नाही. काय बहुतेक सत्ताधारी पक्षांना कळलं असेल की बाबा याच्यामध्ये आपल्याला फायदा होत नाही तर त्यांनी ते चेंज केलं असेल. म्हणजे काय आहे की इलेक्टोरल रिफॉर्म्स या देशामध्ये आणणं खूप आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे आपण हे गप्पा मारतो ना की आपण टेक्नॉलॉजिकली आपण किती ॲडव्हान्स्ड आहे. आजही ते चिठ्ठी घेऊन जे 70 वर्षापूर्वी जे सिस्टम होता, आपण चिठ्ठी घेऊन उभे राहतो ते मतदान करतो. आपण टेक्नॉलॉजीचा का वापर करत नाही आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे. पण कुणालाही हे इलेक्टोरल रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता या कारणाने वाटत नाही आहे. कारण सगळं बोगस जे इलेक्शन वोटिंग होतात, पैशाचा जे वापर होतात ते सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये काय त्रुटी आहे. म्हणून कोणीही याच्यामध्ये लक्ष घालण्याच्या बाबतीत विचार करत नाही. दिलं ना मी चौघांनाही दिलेले आहे. माझे जे 2 उमेदवार होते त्यांना तर स्वाभाविक आहे माझ्या पक्षातले आहे.